खात्याची माहिती दिसते. अभंग माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. थोड्या वेळ आपण सद्गुरूंच्या कृपेनं सेवा. विठ्ठल विठ्ठल आज आपला पारायणाचा दुसरा दिवस. मातोश्रींचं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पंचम वेद. आज आपला दुसरा दिवस. पाठी काकडा झाला, दिवसभर पारायण सगळे सगळे, तरी पण हरिपाठ झाला जोरात. प्रसाद झाला, देवाचा प्रसाद हे करा हे भजन. पण तरी थोडा वेळ आता बाकीच्या मंडळींना थोडा प्रसाद भेटावा म्हणून काय नाही, आपले फक्त अर्धा तास आपण सेवा करणार आहोत. अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आहे आणि आता 16 माऊलीच चालू आहे. सध्या वारं कोणतं आहे? जिकडं तिकडं समाधी 16 चालू आहे. जिकडं तिकडं दिंड्या भक्तिमय वातावरण झालेलं आहे नाही का. आणि आपण सुद्धा त्याच वातावरणात आहोत महाराज नाही का. जगद्गुरु तुकोबाराय माऊलींचं वर्णन करतात. ज्ञानियांचा राजा माऊलीचं श्रीमंती सांगितली, दैवी संपत्ती. ज्ञानियांचा राजा, त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला सगळे आहे. जेवढे ज्ञानी कृपया लाइन पर असतील रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर. मग अख्ख्या ज्ञान्यांची राजेन वय किती आणि श्रीमंती सांगितली. जयाची द्वारे दोन गोष्टी. अजून एक गोष्ट तिने निरूपण करायचं म्हणजे झाला अभंग, काय लागत. सगळ्यात श्रेष्ठ एक नंबरचे ज्ञानी कसे, तर इकडं तर काय ते बाबा 1400 वर्षे आणि इकडे 21 म्हणजे 21च्या आतच सगळं गुरकून ठेवेल. 21ला तर समाधी आहे ना. आणि अभंगात अगोदरची आहे ना. एक नंबरचे ज्ञानी यांचे राजे आणि शक्ती संपन्न किती, त्यांची श्रीमंती सांगितली, त्यांच्या सुवर्णाचा पिंपळ. आणि अजून एक सांगितलं, त्यांची शक्ती महात्म्य सांगितलं. पैठणला ते बोलवलं ना, रेडा बोलवला ना, अंगी ऐसे बळ करील ते काय नहे महाराज परे पाहे
तीन नंबर अंगी आहे शेबळ रेडा, 4 पायाचा रेडा. सगळ्यात येडा प्राणी रेडा सांगितलं. सगळ्यात बधीर, सगळ्यात मेडा. आणि तो बोलावला म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे. आपल्या ज्यांना माणसं बोलावं, माणसाला सांगून माणसं ऐकत नाही ना. संत तर सांगून सांगत होतो माशी नाही तरी गेला जन्म वाया. आपलं कोण ऐकत आहे? आपलं ऐकतं असलं तर अख्ख्या असते नाही तर पारायणाला विठाला 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 त्याचं उत्तर आहे का नाही? तर एवढ्यालाच अनुग्रह आहे का फक्त? अनुग्रह एवढ्यालाच फक्त. वस्तूची किंमत नाही ना कळाली, वस्तूची किंमत नाही कळाली. आणि हे कोणासाठी आहे? सोडवणूक आपली करायची, दुसऱ्याची नाही. केळीच्या दुकानात गेले पाहून पोट भरतं का? तुम्ही खाली जामचं भरण का? नाही. रेडा बोलू शकतो, सामर्थ्य आपलं समजून घ्यायचं. आपलं सामर्थ्य ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाइनवर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी माऊलीचं वर्णन केलंय. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज देवमान्य संत आहे आणि संत मान्य संत आहे. आपण बोलत लोकमान्य संत रगडीत, त्याला महत्व नसतं. देवमान्य संत आणि जे संत मान्य संत हे सगळ्यात महत्वाचे असतात. पहा तुम्ही सगळे आता हे किती प्रमाण झाले, एवढे प्रमाण सगळ्या. अजून तर किती काही जनाबाईंना वर्णन केलंय. सगळ्या संतांनी तोंड भरून माऊलीचं वर्णन केलंय. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज अवतार तर आहेच. लोपली ज्ञानदेगी हित अवतार पांडुरंगा, स्वतः भगवान परमात्माच आहेत. पण संत मान्य संत हे सगळ्यात महत्वाचं आहे. लोकमान्य संत काय, जीवाला काय संत कळणार आहे? जीवाला संत कळत असतो का? तुका म्हणे अंगी तरीच महिमा. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाइनवर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has
जे ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या संतांनी तोंड भरून म्हणजे संत मान्य संत आहे नाही का? काय अधिकार आहे माऊलीचा अधिकार. मग आता आपण आळंदीला गेलो, आपल्याला सोन्याचं पिंपळ दिसतोय का? पिंपळ जर सोन्याचं असतं तर एक तरी पान राहिला असतं का त्याला? पण सोन्याचाच आहे. पण तो पिंपळ लक्ष्मी, प्रत्यक्ष लक्ष्मीची थांबलेली आहे. सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा पिंपळ. विठाला विठाला विठाला. आपण वाच्यार्थानं पाहतोय, त्याचा लक्षार्थ पाहायला पाहिजे ना. दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ म्हणजे सुखाचा, ज्याला सुख पाहिजे ना. नामदेव ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाईनवर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. सुखाचा पिंपळ नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावा या कल्पावर. त्याला खरी विश्रांती पाहिजे. त्याला खरी विश्रांती पाहिजे. विश्रांतीचा ठाव बाई संताची. ही सामान्य विश्रांती नाही, खरी विश्रांती, खरी शांती. शांती रूपे प्रगटाला. हा, आपली शांती आपल्याला माहिती, आपण काय आपली काटे फिरते अजूनही. शांती परते नाही सुख, ये रावघेची दुःख, म्हणून शांती धरा उतरेल. हा, ज्याला शांती पाहिजे असेल त्याला माऊलीची समाधी, ज्याला समाधान पाहिजे असेल त्याला माऊली समाधी, आणि ज्याला सुख पाहिजे असेल त्याला माऊली पाहिजे. शांती हे देवाचा प्रसाद आहे बरं का. शांती परते नाही सुख. म्हणून सगळ्या संतांनी सांगितलं सर्वसामान्य शांती वेगळी, सामान्य शांती टिकत नाही. पहा, बिरबल एकदा गेला, राजाकडे गेला, आणि राजाचं असं जेवण वगैरे चालू होतं. त्या काळात दिवी होते ना, असे दिवी. आता बिरबलच्या क्षेत्रात होता ना, पण बादशाह म्हणे हे पाय म्हणले आमचं मांजर. त्या मांजराच्या डोक्यावर असा दिवा ठेवलेला होता. मांजराच्या डोक्यावर दिवा ठेवला आणि त्याच्या प्रकाशामध्ये सगळे जेवत होते. बिरबल गेल्यानंतर अरे काय बिरबल चंचल म्हणले तू, की पाय म्हणलं आमचं मांजर काय शांत आहे म्हणजे. 4 पायाचा असं तुझ्यापेक्षा बरं नाही म्हणले. म्हणजे याचा त्यांना अपमान करायचा होता, उपहास करायचा, कारण हले चतुर होता, कोणाला ऐकत नव्हता ना. चतुर आता लहानपणापासून आपण ऐकतो. आणि मग बिरबल काहीच नाही बोलला, पण त्याला ते काही रावलंच नाही. त्याला म्हणले एवढे याच्यात आपला अपमान केला काही कारण नसतं. ठीक आहे म्हणले, गेला घरी जरा उदास. आणि मग त्यांचा मुलगा होताच ना तो कमाल, काय आपलं काय त्याचं नाव नाही माहिती, त्यांचं मुलं बाबा तुम्ही आज लय उदास दिसते म्हणले. आता बिरबल इतका हुशार म्हणले, पोरगा काय साधा हुशार असेल. म्हणले मी गेलो होतो, राजानं बोलवलं सभेमध्ये, तिथं म्हणले माझा जरा अपमान झाला. म्हणजे का बरं?
म्हणले तिथं मांजर होतं म्हणले, त्याच्या डोक्यावर दिवा होता आणि ते शांत बसेल होतं म्हणले. ते मला म्हणले अरे तू किती शांत, त्यापेक्षा आमचं 4 पायाचं मांजर शांत आहे म्हणले. आणि माझा तिथं काय झाला, अपमान झाला. म्हणले बाबा उद्या मला घेऊन चला म्हणले. उद्या मला अरे मी एवढा हे म्हणले हुशार चतुर बिरबल, माझं काही डोकं चाललं नाही, तुम्ही फक्त मला उद्या घेऊन चला म्हणले. चला म्हणले. मग पुन्हा परवानगी काढली, उद्या आम्हाला येते म्हणले. म्हणजे त्या पोरानं काय केलं होतं, डोकं लावलं होतं, असे 2 उंदीर घेतले. गेले त्याचा प्रकाश, ते शांत मांजर बसलेलं, आणि झाली त्यांची बिरबलची त्यांची बातचीत. हे काय म्हणले आमचं मांजर एवढं शांत आहे म्हणले, त्याच्या डोक्यावर दिवा हालत सुद्धा नाही म्हणले. त्यांना वस्तू पिल्लू उंदराचं पिल्लू त्याच्याकडे सोडलं. आता उंदीर म्हणले माझं दुसरं पिल्लू सोडलं, ते मांजर आलं ना पिल्लू धावायला. विठाल ती कधी शांती. संतांची शांती, शांती परत ये नाही सुख. शांती हा संतांक, ज्याला खरी शांती पाहिजे, ज्याला सुख पाहिजे. सर्व सुखाची लहरी समाधीचे अभंग वाचा मग कळन तिथं काय माऊलीनं का समाधी घेतली. अख्खं वर्णन आलेलं, अख्खं वर्णन भगवान शंकरानं ते तपश्चर्या केलेली आहे. भगवान शंकर त्या मातीमध्ये असे जसे तिकडं रीतीमध्ये जाऊन लोक हे करते ना, लोटांगण घेते ना, इथं स्वतः प्रत्यक्ष भगवान परमात्मा समाधी घ्या. म्हणजे शिवपीठ हे जुनाट हे माऊलीनं ते स्थान का निवडलं, अख्ख्या पृथ्वीचं सेंटर येतो. आता शास्त्रज्ञांना शोध लागला, तिथं असं सगळी ऊर्जा दिसू राहिली त्यांना माऊलीच्या समाधीची. कारण ती संजीवन समाधी आहे, ती काही सामान्य समाधी नाही. गेल्यानंतर मोकार समाधी असतात नाही का. 3 मुद्दे पाहिजे आपल्याला. ज्ञानियांचा राजा, शक्ती सामर्थ्य. आता शक्ती संत आपण सारखे करीत, रेड्यामध्ये शक्ती 5 केलेला आहे. आतमध्ये जी शक्ती आहे, आत्मतत्व आहे, ती आपल्या माहिती सर्वांमध्ये आहे ना. मग ते जाग केलं. संत काय करतात, आज आपली मंडळी एवढे शुद्ध बोलतात, शास्त्र बोलतात, शक्ती जागी झालेली आहे. त्यावेळेची शक्ती जागी होते ना. आपण मूळचे ज्ञान स्वरूपच आहोत. ज्ञान हे आपलं स्वरूप आहे आणि आपण ज्ञान गोळा करायला चाललोय. आपण काय करतोय, ज्ञान गोळा करतोय, आज बसतोय. जे गोळा केलं ते टिकत नसतं. विठाला जी गोष्ट प्राप्त केली ती एक दिवस नष्ट होत असते. परत ऐक, जी गोष्ट प्राप्त केली ती एक दिवस नष्ट होत असते. पण जी प्राप्त आहे ना, प्राप्ताचीच प्राप्ती संत करून देतात. तैसे हरपले आपण पे संता ते पाहता घेऊ म्हणून मानावे ऐकावे सदा तेची. विठ्ठल विठ्ठल. मूळ आपलं स्वरूप, हरवलेलं स्वरूप संत आपल्याला सापडून देतात. त्याच वेळेस आपली सोडवणूक होईल, तोपर्यंत सोडवणूक होणार नाही महाराज. आणि ते जागा करण्याकरता हे सगळं ज्ञान आहे. ती शक्ती जागी केली रेड्याची. तो काय सामान्य नाही बोलला, वेद बोलला महाराज. सामान्य गोष्ट आहे का वेद बोलणं म्हणजे. हा
शक्ती संपन्न महिमा आहे. आणि त्यांच्या दारामध्ये सुखाचा म्हणजे सोन्याचा म्हणजे सुखाचा, ज्याला खरं सुख पाहिजे, सुख आणि देव एक वस्तू आहे नाही का. सर्व सुखाची आगर बाप रखुमा, आपण मूळचे सुखरूपच आहोत. ज्या वेळेस आपल्याला भगवंताच्या चिंतना सुखरूपता प्राप्त होईल ना, त्यावेळेस आपल्या जीवनातलं दुःख नष्ट होऊन जाईल. विठ्ठला विठ्ठल. ज्ञानी यांची राज्य कशी, ज्ञानी यांची राज्य कशी. ज्ञानी कमी का, महाराष्ट्राचं जितके ज्ञानी हे बाहेर जर गेलं तर काय प्रत्यक्ष. पण यांनी सांगितलं सगळे ज्ञानी एकत्र करायचे आणि सगळ्यांचे राजे. ज्ञानी यांचा राजा सांगणारी जगद्गुरु येते का, सामान्य नाही कोणलाही बी राजे म्हणायला, सामान्य नाही ना, अधिकार फार मोठा आहे. म्हणून लोपले ज्ञान जग ही आरती कोणी लिहिलेली आहे? ज्ञानेश्वर महाराज आरती कोणी लिहिलेली? शेवट काय तिचं? राम जनार्दनी. राम जनार्दनी दोन झालेले. नाथ महाराजांचे एक गुरुबंधू राम जनार्दनी झाले, पण ही आरती तिने नाही लिहिलेली. काळाचा फरक पहा ना तुम्ही. ज्ञानेश्वर महाराजांचा काळ आणि एकनाथ महाराजांचा काळ एक आहे का? आणि आरती असताना लिहिली. ज्यावेळेस एक नंबरची ज्ञानी सत्ता सगळ्यांचा अनुभव झाला त्यावेळेस ती आरती झालेली आहे ना. मग आता बरेच लोक म्हणतात राम जनार्दनी म्हणजे नाथांच्या गुरुबंधूंनी आरती लिहिलेली. पण ज्ञानेश्वर महाराजांचा काळ आज किती वर्ष झाली? 800 वर्ष. आणि नाथांचा काळ वस्त कमी. याचा अर्थ त्या राम जनार्दनाची नाही. विठ्ठला ते आपल्या महाराष्ट्रातच होत. तसे ते ब्राह्मण कुटुंबामध्ये ते रामा जनार्दनी जन्माला आलेले होते आणि त्यांनी भरपूर वेद शिकले, सगळं शिकलं. ब्राह्मण कुटुंबातलं होते. वडिलांनी तिकडं काशीला त्यांना शास्त्र शिकवलं, पंडित झाले, भरपूर झाले. एका मंतांनी त्यांना दीक्षा दिली, तिकडे संन्यासही घेतला. आई वडिलांना असं वाटलं आपला मुलगा घरी येईन, घरी आल्यानंतर लग्न करू आणि आपल्याला आधार होईल प्रपंच म्हणून. मुलगा घरी आला पण लग्न काय करायला तयार नाही. आईचं ऐकना आणि वडिलाचं ऐकना. शेवटी आई दुःख करून रडून रडून गेली. विठ्ठला विठ्ठला. वडिलांनी समजून घातली, बाळा अरे आम्ही अख्खा आयुष्य तुझ्या करता घातलं, निदान आता माझ्या करता तरी थांब. त्यांनी सांगितलं जमायचं नाही म्हणले. अरे मी संन्यास घेतलाय म्हणले, आता मी इथं करून काय करू म्हणले. नाही जमायचं म्हणले, मी आता त्या आखाड्याचं म्हणतंय म्हणले, मला तिथं कार्य करायचं ना, माझ्या ताब्यात दिलंय. त्या ज्या महात्म्याने मला संन्यास दीक्षा दिली त्यानं म्हणतं केलंय म्हणले आणि ते गेलेत ना निघून, त्यांनी समाधी घेतली. मग बापही बी असे दुःख करून करून निघून गेले. विठ्ठला विठ्ठला. मग मोकळे झाले आणि मग गेले. आणि मग आपल्या ऋण आहे तशी फार ऋण आहे. सगळ्या ऋणातून मुक्त झाल्याशिवाय सुटका नाही. फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर तुका म्हणे माझे बार. हे गेले तिकडं आणि ती महंत झाली. मग काशीमध्ये 1 नंबरची महंत झाली ती शास्त्री. अभ्यास केला तेवढा, विद्वान झाले. आणि मग काशीमध्ये मोठा यज्ञ झाला त्या काळामध्ये. काशी म्हणजे ज्ञानाची, ज्ञानवापी म्हणतात तिला बरं. ज्ञानवापी शब्द ऐकले का तुम्ही?
काशीला म्हणतात ज्ञानवापी म्हणून. ज्याला ज्ञान प्राप्त करायचं पण ते ह्या सगळ्या शास्त्राच्या पदव्या करायच्या ते सगळ्या काशीला भेटतात. काशीचे पंडित. आणि मग तिथं त्या काळात फार मोठा यज्ञ झाला. इतका मोठा यज्ञ झाला आणि मग सगळ्यात मोठा मान कोणाला द्यायचा पूर्णाहुतीचा. सगळ्यात मोठा मान त्या काळात सगळ्यात मोठा मान कोणाला द्यायचा तर ह्या महंतांना रामा जनार्दनीला मोठा मान द्यायचा ठरला. विठाला विठाला आणि मग आखे पाहिला ना सगळ्यात श्रेष्ठ पद भेटणार आहे ना आता जसं आता मोदीला आहे तसं. आणि मग भांडणं चाले. हा म्हणायचं मी श्रेष्ठ आहे, तो म्हणायचा नाही मलाच मान पाहिजे. आता मग बाहेरचे बी आले ना सगळे. ज्याला तो मान मिळेल तो एक नंबरचा ज्ञानी. ज्याला पूर्णाहुतीचा मान मिळेल ना तो एक नंबरचा. मग सगळे ज्ञानी एकत्र झाले. बरेच जणांनी यांना हे अनुमोदन दिलं पण काही म्हणले आम्हाला आमचा पाहिजे म्हणजे ते काही एक मत काय त्यांचा होईना. हा म्हणायचा मी एक नंबरचा ज्ञानी, तो म्हणायचा मी एक नंबरचा ज्ञानी. आणि मग सगळं तिथं वातावरण असं झालं आता ते काय करायचं म्हणले. आणि मग तिथंही अधिकारी होते. त्यांनी सांगितलं काशीला भगवान विश्वेश्वराची एक तिचं नाव मला आठवणार नाही आता एक हत्तीन होती स्पेशल फार जुनी होती ती. काय तिची शक्ती होती हिच्या सोंडेत माळ देऊ म्हणले आपण. त्या हत्तीनीच्या सोंडेत काय करू माळ देऊ. हत्तीन ज्याला माळ घालीन तो एक प्रकारचा ज्ञानी. विठाला तो राजा म्हणले. मग सगळ्या ज्ञान एवढ्या ज्ञानामध्ये एक निवडायचा ना मग वशिलेबाजी होईल ना. मग हत्तीनीच्या सोंडीमध्ये माळ दिलं काही विषय राहिला नाही ना. मग आखी काशी गोळा झाली ना. आता चमत्कारच पाहायचा ना एक नंबरचा ज्ञानी कोण. सगळीची सगळी मग. आणि मग माळ वीळ दिली. हत्तीनाशी मंदिराच्या बाहेर आली. मग आता हे म्हणत उभेच होते ना हत्तीनीच्या पुढे जाऊन उभे राहायचे. रामा जनार्दनी एवढ्याच्या पुढे जाऊन उभे राहिले कारण बाकीचे एक नंबर ठरला होता ना त्यांना. हत्तीने त्यांची बसून चालले ना पुढं. त्यांना डावलं असे तिचे पुढे जायचे पण हत्ती अशी फिरून पुढे चालायची. मग त्या काळात ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका, निवृत्ती दादा, मुक्ताबाई, सोपान काका हे सगळे संत मंडळी तीर्थयात्रा करत होते. विठाला विठाला पांडुरंगाकडे गेले होते. पांडुरंगाला सांगितलं ना आम्हाला आमच्या बरोबर पाठवा. नामदेव तयार नव्हते. आता माऊलीचा शब्द म्हणल्यावर एवढ्या मोठ्याचा शब्द मानावा लागतो ना. पांडुरंग म्हणले जाय नामा. अरे तू माझ्या बरोबरच चालला म्हणले जाय. लय भारी समाधीचे तीर्थवळीचे अभंग नामदेवरायांच्या गाथ्यात. नामदेवरायांच्या गाथ्यात तीर्थवळीचे अभंग हेच अधिकृत चरित्र ज्ञानेश्वर महाराजांचं. आणि मग हे सगळे भावंड त्रिवेणी संगमला आले होते. सगळे संत त्या काळात अख्खे संत त्रिवेणी संगमला आले होते स्नानाला. त्रिवेणी संगमाचं स्नान केलं ते म्हणले आता काशी करून आपण तसं पुढे जाऊ म्हणजे. आणि मग हे सगळे मंडळी काशीला आले होते. काशीला आल्यानंतर मग आता हे काय त्यावेळेस एवढं त्यांचं हे नव्हतं ना. ते असताना काय आले चमत्कार महाराष्ट्रात घडलेले होते ना. आणि मग फिरत फिरत काशीत आले आणि त्यांनी स्नान करून नेमकं काशीची गर्दी म्हणून विचारलं गर्दी कशाची आहे. म्हणली ती हत्तीन असं सगळा विषय ऐकला त्यांनी. हे आपले शांत होते यांना काही अपेक्षा नव्हती काही. असे उभे होते सगळे संत मंडळी माऊली वगैरे. आणि मग ती हत्तीनं आली ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं. तिनं असे खाली गुडघे टेकवले आणि माऊलीच्या गळ्यामध्ये हार टाकला.
आता हत्तीने माळ घातल्यानंतर आता काय आपल्याला राहिलं का? भगवान विश्वेश्वराची हत्ती ती. आणि मग सगळ्यांनी जय जयकार केला. ज्ञानी यांचा राजा गुरु रहा म्हणती ज्ञान देव. म्हणती ज्ञान देवा. असे ज्ञानेश्वर महाराज सामान्य जीवाला अवघड सांगत नाही. स्वतः योग केला. स्वाध्याय पहा ना. अष्टांग योगे नसे गीता छंदे अंग डोली दे लीला विनोदे संसार तरी दे राय. अरे ही लीला आहे म्हणले, हा खेळ आहे संसार. खेळ वाटत आहे आपल्याला? खेळ वाटत आहे का? तुम्हाला वाटलं म्हणूनच तुम्ही इथे 4 दिवस थांबले. विठाला विठाला विठाला. वेगळं म्हणायला काय लागत? म्हणायला तर आपण रोजच म्हणतो लटिका व्यवहार, नाही का? वास्तवात ज्या दिवशी येईन आपल्या जीवनामध्ये आपला विषय असा होता, अष्टांग योगे नशिनी जे. अवघड कोणी करतच नाही म्हणले कलियुगामध्ये. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली. कलियुगात सोपं साधन सांगितलं पाहिजे, सगळ्यांना करता आलं पाहिजे. योग याग विधी येणे हे उपायादी उपाधी दंभ धर्म. एखाद्याने योग केलं, काही केलं ना, लगेच त्याला दंभ अहंकार तयार होत असतो. अहंकार झाली का परमार्थाची माती झाली. विठाल विठाल. अंतकरण आईचं आहे. साधूचं अंतकरण म्हणजे आईचं अंतकरण आहे. का कलियुगामध्ये जीवाला जीवनमुक्त अवस्था प्राप्त व्हावी, यथार्थ स्वरूपाचं ज्ञान प्राप्त व्हावं, कारणासहित दुःखाचा नाश व्हावा आणि परमसुखाची प्राप्ती व्हावी, म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात साधन सांगतात. रामकृष्ण नामे सांगणारे सामान्य नाही, ऐकणारे सामान्य आहोत आपण. सामान्य जीवाला सोपं साधन पाहिजे. कलियुगा माझी करावे देणे नारायण.
सगळ्या संतांनी सांगितलं कलियुग केवळ नामधारा. आणि माऊली सुद्धा सांगतात का तुम्ही काय करा, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. मग दोनच नाम का घेतले? प्रथम चरणात आपण हाचा अभंग उद्या पाहू राहिलेला. आता वेळ झाली, एकदा संतांचं भजन करू. ज्ञानोबाराया तुकोबाराया. थकलेले मंडळी सगळे म्हणा एकदा. ज्ञानोबाराया कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानी जगद्गुरु